विधानसभा निवडणुकीत महायुतीचं कमळ हे सगळीकडेच फुलल्याचं पाहायला मिळाले। प्रत्येक मतदारसंघात जनतेनं महायुतीला भलतीच पसंती दिली आहे। या धामधुमीतच आता चर्चेत आलाय तो मुंबईतील वसई मतदारसंघ। कारण या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारानं फक्त मुसंडीच मारली नाहीये, तर तब्बल 35 वर्षांपूर्वीचा बदलाही पूर्ण केलाय। विजयी उमेदवाराच्या सासऱ्यांची 35 वर्षांपूर्वी गोळीबारातून हत्या करण्यात आली होती। त्यानंतर मारेकऱ्याचाच भाऊ या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून रिंगणात होता। या मतदारसंघात या उमेदवाराची एवढी दहशत होती की 35 वर्षात त्याला वरचढ ठरेल असा कुणीच नव्हता। मात्र भाजपच्या स्नेहा पंडित दुबे यांनी या उमेदवाराला त्याची जागा दाखवून देत आपला बदला पूर्ण केलाय। आता ही गोष्ट नेमकी कुणाची चालली आहे, प्रतिस्पर्धी उमेदवार कोण होता आणि 35 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। सुरुवातीला पाहूयात वसई मतदारसंघातील निवडणूक ही इतकी चर्चेत का आली ते। वसई हा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। या मतदारसंघात हितेंद्र ठाकूर यांची तब्बल 35 वर्ष एक हाती सत्ता होती। वसई भागात ठाकूर कुटुंबियांचं मोठं वलय आहे। याच ठाकूर कुटुंबातील भाई ठाकूर यानं 35 वर्षांपूर्वी सुरेश दुबे यांची हत्या केली होती। ठाकूर कुटुंबाचं वसई भागातील वलय पाहता यंदाही निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांचाच विजय होणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं। पण भाजपने हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात सुरेश दुबे यांच्या सुनबाई स्नेहा पंडित दुबे यांना रिंगणात उतरवलं। पार पडलेल्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना 74,400 मतं मिळाली आहेत, तर स्नेहा दुबे यांना 77,553 मतं मिळाली आहेत। म्हणजे स्नेहा दुबे यांनी तब्बल 3,200 मतांनी ठाकूरांचा पराभव केलाय। पण 35 वर्षांपूर्वी नेमकं काय घडलं होतं आणि सुरेश दुबेंची हत्या का झाली असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल। तर सुरेश दुबे हे एक बांधकाम व्यावसायिक होते। त्यांच्याकडे मोक्याच्या ठिकाणचा एक भूखंड होता। याच भूखंडावर जयेंद्र उर्फ भाई ठाकूर याची नजर पडली। हा भूखंड मला हवा यासाठी भाई ठाकूरनं अनेक वेळेस त्यांना धमकावलं, मात्र सुरेश दुबे यांनी ठाकूरला थेट नकार देत धुडकावून लावलं। त्यानंतर धमक्यांचं सत्र हे सुरू झालं होतं आणि त्यामुळेच भाई ठाकूरच्या भीतीनं काही दिवस सुरेश दुबे हे घराबाहेर पडत नव्हते। मात्र 9 ऑक्टोबर 1989च्या दिवशी घराबाहेर पडत सुरेश दुबे हे नालासोपारा रेल्वे स्थानकावर वर्तमानपत्र वाचत होते। दुसरीकडे नागरिकांची रेलचेलही सुरू होती। याच वेळी सुरेश दुबे यांचे मारेकरी तिथं शस्त्र घेऊन दाखल झाले। सुरेश दुबे हे ज्या ठिकाणी होते तिथं पोहोचताच मारेकऱ्यांनी अवाक्षरही न काढता धाडधाड गोळीबार सुरू केला। सुरेश दुबे यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर नालासोपारा रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली आणि त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची अफरातफरी माजली। अशा प्रकारे सुरेश दुबे यांची हत्या करण्यात आली। हाच जयेंद्र उर्फ भाई ठाकूर म्हणजेच वसईत 35 वर्ष एक हाती सत्ता गाजवणाऱ्या हितेंद्र ठाकूरांचा भाऊ आहे। आता स्नेहा दुबेंबद्दल सांगायचं झालं तर त्या समाजसेवक विवेक पंडित यांच्या कन्या असून लहानपणापासूनच त्यांना आपल्या वडिलांकडून सामाजिक कार्याचं बाळकडू मिळालेलं आहे। दुबे यांनी उच्च शिक्षण घेत वकिलीची पदवी पूर्ण केली असून न्यायाधीश पॅनलच्या त्या सदस्या म्हणून सुद्धा कार्यरत होत्या। स्नेहा दुबे पंडित यांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्याध्यक्ष पदाचा भार हा 2017 साली स्वीकारलेला आहे। सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय आणि आता निवडणुकीत भाजपकडून निवडून येत त्या वसई मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व करणार आहेत। वसई मतदारसंघातील मतदार बोलून दाखवत नसले तरीही प्रचाराच्या माध्यमातून मी लोकांमध्ये फिरत होते तेव्हा मला जाणवत होतं की वसईच्या लोकांना बदल हवाय। ही लढाई मी लढलेली नाहीये, ही लढाई वसईच्या जनतेनं सुरू केली होती आणि वसईची जनता ही लढाई जिंकली असल्याची भावना दुबे यांनी व्यक्त केली आहे। या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे यांनी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूरांचा पराभव केलाय, तर हितेंद्र ठाकूर यांचे चिरंजीव क्षितिश ठाकूर यांचा नालासोपारा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजन नाईक यांनी पराभव केलाय। नालासोपारा मतदारसंघातून क्षितिश ठाकूर हे चौथ्यांदा रिंगणात होते। याच दरम्यान भाजपचे नेते विनोद तावडे कथित पैसे वाटप प्रकरणात क्षितिश ठाकूर हे चांगलेच चर्चेत आले होते। दरम्यान सुरेश दुबे यांच्या हत्येनंतर विवेक पंडित यांनी वसईतील नागरिकांच्या सहकार्यानं श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन सुरूच ठेवलं। याच दरम्यान राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर झाली। सुरेश दुबे यांचे मारेकरी भाई ठाकूर यांचा भाऊ हितेंद्र ठाकूर यांचं वसईत चांगलंच अस्तित्व होतं। अशातच भाजपने स्नेहा पंडित दुबे यांना उमेदवारी दिल्यानं हीच बदला घेण्याची संधी असल्याचं दिसून आलं। वसई मतदारसंघातून हितेंद्र ठाकूर यांना कुणीच हरू शकत नाही अशी काहीशी परिस्थिती होती। मात्र स्नेहा दुबे यांनी न होणारी गोष्ट ही करून दाखवल्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव झाल्याचं चित्र पाहायला मिळालंय।
आता मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.